गुरु तो ऐसा चाहिए जो शिष्य को कुछ ना मागे. कसा गुरु पाहिजे? गुरु तो ऐसा चाहिए जो शिष्य को कुछ ना मागे. शिष्य तो ऐसा चाहिए जो गुरु को सब कुछ दे डाले. जो गुरु को सब कुछ दे डाले. नाम तुम्हारा तारनहारा, अरे कब तेरा दर्शन होगा. नाम तुम्हारा तारनहारा, अरे कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर, अरे वो कितना सुंदर होगा. वो कितना सुंदर होगा. तुम गोरे होते तो क्या कर जाते मोह. जब काले रंग पर ही, जब काले रंग पर ही दुनिया मर जाती है. उद्या गुरुपौर्णिमा आहे. प्रत्येकाने उद्यापासून एखादा चांगला संकल्प करा. जो जो जयाचा घेतला गुण, तो तो गुरु केला मी जाण. दत्तात्रयाने 24 गुरु केलेले होते, बरोबर आहे का नाही? 2026 मध्ये असे गुरु पाहायला भेटत. गुरु तर एवढे हलकट झालेले, मारा शिष्य भेटला त्याला कापायचंच करतात. मग असे गुरु असल्यावर शिष्य सुद्धा हलकटच. ते बी कधी हा मरल, कधी त्याच्या प्रॉपर्टीचा मी वारसदार होईल, असंच आहे. हा गुरु शिष्य चांगले व्हा. ज्याच्याकडून आपण चांगला गुण घेतला तो आपल्या जीवनातला काय आहे? गुरु आहे. तुमच्या जीवनातली पहिली गुरु तुमची आई, आणि तुमच्या जीवनातले पहिले गुरु तुमचा बाप आहे. बाकीचे सर्व नंतर आहे. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. जन्मी आम्ही बहु पुण्य केले हो, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अहो ऐका ना, जगाचा मालक माझ्यासोबत बोलतोय, जगाचा मालक माझ्या हाताने दूध पितोय, जगाचा मालक माझ्या हाताने नैवेद्य खातोय. याच्यासाठी अनेक जन्मापासून हे करत आलोय. तेव्हा कुठे या तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. आपण सर्व पुण्यवान मंडळी आहोत गड्यानो, आणि तुम्हा सर्वच मायबापांची सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग मी तुकोबरायचा आहे. 4 चरणाचा आहे. मागणी या प्रकरणातील आहे. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे राहून आपल्या अंतकरणातली एक छोटीशी मागणी पांडुरंगाला पूर्ण करायची इच्छा व्यक्त करतात. बसणारी मंडळी थोडं लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल. ज्या व्यक्तीला दान द्यायचं तो व्यक्ती 3 गुणांनी युक्त असावा लागतो. एक, दान देणारा व्यक्ती हा श्रीमंत असला पाहिजे, म्हणजे दान देणाऱ्याकडे पैसा असला पाहिजे. दान देणारा व्यक्ती हा उदारही असला पाहिजे, आणि दान देणारा व्यक्ती हा स्वतंत्र असला पाहिजे. व्यवहारामध्ये बहुतांशी ह्या गोष्टी सर्वांकडे पाहायला भेटत. आपल्या मुंबईमध्ये काही लोकांकडे पैसा कमी कमारा, भरपूर पैसा आहे. भारताची आर्थिक राजधानी म्हणून आपल्या मुंबईचं वर्णन केलं जातं, बरोबर आहे का नाही? मग सर्वांकडेच पैसा आहे, मग सर्वच लोक अन्नदान करतात असं नाहीये. सर्वच लोक धर्मासाठी खर्च करतात असं नाहीये. श्रीमंत असून फायदा नाहीये. श्रीमंत असून तो उदारही असावा लागतो. बरं, उदार असून फायदा नाहीये, तो स्वतंत्रही असावा लागतो. कारण की उदारही आहे, द्यायची इच्छा आहे, पण घराच्या चाब्या बायकोपाशी असेल तर जमणार. त्यासाठी मनुष्य स्वतंत्रही लागतो, उदारही लागतो, आणि श्रीमंतही लागतो. काही साधक तुकोबरायकडे गेले. बाबा, ज्या पांडुरंग परमात्म्याला तुम्ही दान मागत आहात, तो पांडुरंग परमात्मा या 3 गुणांनी युक्त होता का? ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करत असताना म्हणतात, ऐका यशस्वी अवधार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वस्ती जे तर म्हणून तू भगवंतुगा. तो भगवंत सर्व गुणांनी युक्त आहे. प्रामुख्याने 3 गोष्टीचा जर विचार करायला गेलो तर तुमचा जगाचा मालक श्रीमंत आहे का? काय श्रीमंतीचं वर्णन करायचं? नाटाच्या अभंगामध्ये तुकोबराय एका ठिकाणी सांगतात, जयाचे नाम पापनासी, लक्ष्मी ऐसी जयाची दासी, तो हा तेज पुंज रासी, सर्व भावे तुका त्यासी शरण. काय लक्ष्मीला कमी? बसणारी मंडळी, लक्ष्मी वेगळा आणि पैसा वेगळा आहे बरं. लक्ष्मी पांडुरंगाची अर्धांगिनी आहे, आणि पैसा हा सरकारने छापलेला कागद आहे.
काय लोक पैशाला लक्ष्मी म्हणतात, असा बावळटपणा करायचा? जर पैशाला जर लक्ष्मी म्हणसाल तर तुमच्या एवढ्या सर्कल मध्ये एवढे बिअर बार आहे का नाही? आणि त्या बिअर बारवर नास्तिक लोक त्या महिलांच्या अंगावर पैसे उडवतात, ती महिला त्या पैशांवर नाचते. लक्ष्मी एवढी हलकी का हो? एखाद्या बार मधल्या बाईनं तिच्यावर नाचावं? तो सरकारने छापलेला कागद आहे. म्हणून एखादा माणूस म्हणतो, महाराज तो माणूस बघा ना, दारू पितोय, मांसाहार करतोय, चुकीचं वागतो, तरी त्याच्याकडे एवढा पैसा कसा? त्याच्या घरी एवढी लक्ष्मी कशी? त्याच्या घरी लक्ष्मी नाहीये, त्याच्या घरी सरकारनं छापलेला कागद आहे. ती लक्ष्मी काही अशा बावळ्याच्या मागे फिरायला येडी का? तिचा एवढा सुंदर नवरा सोडून तुमच्या सारख्या येड्याच्या मागे फिरल होती? लक्ष्मी मध्ये पैशामध्ये फरक आहे. कोणी जर म्हणलं माझ्याकडे खूप लक्ष्मी, गद्या पैसे लक्ष्मी नाहीये. सरकारनं छापलेला कागद तुझ्या घरी भरपूर असू शकतो. लक्ष्मी ही माझ्या पांडुरंगाची अर्धांगिनी, लक्ष्मी माझ्या भगवंताची पत्नी आहे, आणि ती कोणाच्याही मागे फिरायला मोकळी नाहीये. म्हणून जयाचे नाम पापनासी, लक्ष्मी ऐसी दयाची दासी, तो हा तेज पुंजराशी सर्व भावे तुका त्याशी शरण. संपत्ती ही भरपूर आहे, ठीक आहे महाराज, देण्यासाठी संपत्ती जरी असत, पण उदार लागतोय का नाही? उदारतेचं वर्णन करत असताना महाराजांनी गाथ्यामध्ये एक प्रमाण खर्च केलंय. उदार तो हरी, उदार तू हरी, ऐसी कीर्ती चराचरी, अनंत हे थोरी गरजता ती पोवाडे. काय नाही दिलं महाराज त्यानं? माझ्या जगाच्या मालकासारखा हुशार माणूस या जगात दुसरा कोणीच नाहीये. आपण देवाला मागतो म्हणजे हे देवाचा अज्ञान आहे महाराज, तुमचा आणि माझा अज्ञान आहे. अरे जब दंत नाही थे तो दूध दिलाया. बसणारे मंडळी लिहून ठेवा माझं एक वाक्य हृदयावर तुमच्या. जब दंत नाही थे तो दूध दिलाया. तुमच्या आणि माझ्या तोंडामध्ये दात नसताना तुमच्या आणि माझ्या आईच्या स्तनामध्ये दुधाची निर्मिती केलेली माझ्या जगाच्या मालकानं. मग तुमच्या आणि माझ्या तोंडामध्ये दात नसताना जर आईच्या स्तनामध्ये दुधाची निर्मिती करतोय, तर दात आल्यानंतर तुमच्या आणि माझ्या जेवणाची व्यवस्था? आपण देवाला मागणं म्हणजे देवाचा अज्ञान आहे महाराज ते. देवाला मागत जाऊ नये. न सांगता त्याला सगळं कळतंय. ज्याचं बारसं झालं त्याचं तेरस. पोर आता लग्नासाठी शनिवार धरतात, ताण नका घेऊ. कुठं तरी तुमचं ताली जन्माला आली असेलच ना, ताण घ्यायचं नाही. ती योग्य वेळ आली की ती बरोबर तुमच्या गळ्यात पडणार म्हणजे पडणार. ऐका, उदार खूप आहे. किती उदार आहे? सुदाम देवाचं उदाहरण सांगतात. सुदामा ब्राह्मण सोन्याची नगरी दिली सर्वांना चरित्र भागण्यात. मग बाबा तो श्रीमंत आहे, तो उदार आहे, स्वतंत्र. स्वतंत्रेचं वर्णन करत असताना भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये सांगतात. गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरण स्फुरत प्रभोय प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले जो जगाते चाळीता. ही सर्व सत्ता त्याची. शेष महेश गणेश दिनेश सुरेश हू जाई निरंतर ध्याई. अरे सूर्याला सुद्धा प्रकाश माझ्या ब्रह्मांडाचा धनी
तुझी असत्यने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझी अबळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, तो हा देवाचाही देव आणि बळीया माझा पंढरी डाव. मग तो श्रीमंत आहे एक, तो उदारही आहे दोन, आणि तो स्वतंत्र सुद्धा आहे. महाराज देण्यासाठी विश्वाचा मालक जरी योग्यतेचा असेल, पण मागण्यासाठी अधिकार लागेल का नाही महाराज? हल्ली काय झालंय, लोकांना सेवा न करता मेवा खायची सवय झालेली आहे. हल्ली लोकांना कार्यकर्ता व्हायचं नाही, डायरेक्ट नेताच व्हायचंय. त्याच्यामुळे प्रॉब्लेम वाढलेले आहे महाराज. ही परिस्थिती आहे ना. काहीतरी देवाची सेवा करावं लागेल, सेवेशिवाय मेवा नाही भेटणार. तुम्ही सर्व नोकरी करणारे मंडळी, माझं एक प्रश्नाचं उत्तर द्या. 30 तारखेला तुमचं पेमेंट होतं सरकारी. किती तारखेला पेमेंट होतं? 30 तारखेला. मग 30 तारखेचं पेमेंट घेण्यासाठी 29 दिवस तुम्हाला मला काय करावं लागतो? बोलत चला, काय करावं लागतं? 29 दिवस घरी झोपला आणि 30 तारखेला पगार आणायला गेला, तुझा बाप देईल का पगार? लोकांचं असं झालंय, कष्ट न करता लोकांनी मोबदला मिळावा यासाठी लोकांचे प्रयत्न अजिबात नाहीये. काहीतरी देवासाठी सेवा करावं लागेल. जनाबाई तर पांडुरंगाच्या दरबारात उभे आणि पांडुरंगाला सांगतात, हे पांडुरंगा, तुझा परमार्थ करणं एवढं सोपं आहे का महाराज? जे जे पंढरपूरला गेले असतील त्यांना माहित आहे, घरी राहून पंढरपूरचं वर्णन होऊ शकत. मीडियावाल्यांनी एखाद्याला विचारलं, पंढरपूर विषयी तुमचं काय मत आहे? पंढरपूर विषयी मनुष्य बोलू शकतच नाही महाराज. त्याला स्वतः वारकरी व्हावं लागल, त्याला पावसात चालावं लागल, चिखलात झोपावं लागल. एसी मध्ये बसून पंढरपूरचं वर्णन तुमच्या बापाकून होणार? त्यासाठी जावे त्यांच्या वंशात तेव्हा कळे. कोणीही पंढरपूरचं उठसूट वर्णन करणार कसं शक्य होईल महाराज? अरे तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमा येईल कळू. म्हणून माझे सर्वांना विनंती गड्यानो, काहीतरी सेवा लागल. जनाबाई देवाला सांगतात, जनी म्हणे देवा झाले मी यशवा, झाले मी यशवा. तुझा परमार्थ करत असताना लोक का लय चांगलं बोलतात का रे आम्हाला? पंढरीच्या पेठे मांडियेला पाल, मनगटावरी तेल घाला कोणी देवा. पण एवढा सुद्धा समाज विरोध करतोय, पण तुझा परमार्थ नाही सोडला रे देवा. तुकोबराय सुद्धा देवाला म्हणतात, देतो म्हणजे काही उपकार करतो असं नाही, माझे तेवढी भक्ती आहे. संसाराच्या नावे घालोनी अशून्य, हो वाढता हा पुण्य धर्म केला. हरिभजनी हे ढवळलेले जग, चुकवेला लाग कळी काळाचा. तुकोबरायचा अधिकार काय? थोडं लक्ष दिलं तर कीर्तन लक्षात येईल. विठाला विठाला विठाला. जगद्गुरु तुकोबरायची वंश परंपरा पंढरपूरचे वारकरी. तुकोबरायचे वंशज आहे विश्वंभर बाबा. तुकोबरायचे वंशज कोण आहे? विश्वंभर बाबा. आणि तुकोबरायच्या वडिलाचं नाव आहे बोलोबा आणि आईचं नाव आहे कनकाई. आईचं नाव काय? तुकोबरायच्या आईचं नाव काय मायो? कनकाई. आणि वडिलाचं नाव आहे बोलोबा. बोलोबा पंढरपूरला जायचे आणि पंढरपूरहून घरी आल्यानंतर आपल्या पत्नीला सांगायचे, हे कनकाई. आतून आवाज यायचा, जी. ही पूर्वीची परंपरा सांगतोय तुम्हाला. पूर्वी माय मावल्या नवऱ्याला जी म्हणत होत्या. जी हा शब्द आदरार्थी आहे. आता तुमच्या तिकडं का रे गणेश? हे मला काय सांगायची गरज? तुम्ही मुंबईकर आहे ना सगळे, त्याच्यामुळे तुम्हाला आरे कार्य करतात हे पुण्य समजा. नाही तर काही काहीची सुरुवात शिवाय पासून आहे. विठाला कनकाई. आतून आवाज आला, जी पाणी घेऊन ये. पत्नीने पाणी दिलं, पाय धुतले आणि बसल्यानंतर बोलोबाने सांगावं, कनकाई काय त्या पंढरपूरचं वातावरण होतं ग, काय ते महाराज लोक, काय ते वाखरीचं रिंगण, काय ते घोडे ज्ञानोबरायचे पळत होते, काय ते पखवाज वादक, काय ते झेंडेकरी, काय त्या तुळशीवाल्या माय मावल्या. हे सगळं ऐकल्यानंतर कनकाई आई साहेबाच्या डोळ्याला धारा लागायच्या आणि कनकाई आई साहेब मालकाला सांगायच्या, मालक मरायच्या अगोदर एकदा मला पंढरपूरला घेऊन चला हो. मला बसणाऱ्या सर्वच मंडळी एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे. विश्वंभर बाबापासून बोलोबापर्यंत नित्य जर पंढरपूरची तुकोबरायची परंपरा होती, मग आई साहेबाला, कनकाई आई साहेबाला का पंढरपूरला नेत नव्हती? याचं कारण असं आहे, महिलांसारखं भाविक, महिलांसारखं श्रद्धाळू, महिलांसारखं परमार्थिक या विश्वाच्या पाठीवर दुसरं कोणीच नाहीये. आज सुद्धा महिलांची संख्या जास्त आहे का पुरुषांची? महिलांची बिचाऱ्या कुठेही पुढे. तरी बरं झालं तुम्हाला अजून आरक्षण भेटलं नाही, नाही तर कायच करतील या देव जाणे.
माझी तर सरकारला विनंती आहे, आमचं थोडं कमी केलं तरी चालतं, पण यांना भेटू नये. कारण यांना जर अजून 10-15% भेटलं, पुरुष मंडळी आपल्याकडे 2च कामं येणार आहे, चपात्या करायची आणि धुणं धुवायची. खरं आहे सांगतो तुम्हाला. उद्या ह्या डायरेक्ट म्हणतील मी कीर्तनात चालले तेवढे भांडे घासून घ्या. खरं म्हणतील या. नुसत्या देवा भाऊच्या बहिणी झाल्या तरी 1,500 किती शायनिंग मारतात बाबा बाबा. कठीण आहे. चला पुढं चला. महिलांसारखं भाविक, महिलांसारखं श्रद्धाळू, महिलांसारखं प्रेमळ या विश्वामध्ये दुसरं कोणीच नाहीये. पण महिलांच्या ठिकाणी एक दोष शास्त्राने सांगितलेला आहे. तो कोणता? त्या कोणत्याही देवाला न्या, काही ना काही मागितल्याशिवाय राहत. बोलोबाने विचार केला, हिला जर पंढरपूरला घेऊन गेलो, हिनं जर माझ्या पांडुरंगाला काही मागितलं तर माझ्या वंशाला बट्टा लागल्याशिवाय राहणार नाही. कारण तुकोबरायची परंपरा होती, काही मागणे हे आमच्या वाडवडिलाची रीत आहे. देवा तुला काही मागायचं नाही. कनकाई आई साहेबांनी सांगितलं, मालक काय कमी केलंय तुमच्या पांडुरंगाने? मला 12 गावची जहागिरी आहे, 350 एकर जमीन आहे, सोनं नाणं हिरे माणिक मोती नौकर चाकर सगळं काही आहे. फक्त एवढंच ना मालक, माझ्या पोटी संतान नाही. बोलोबा म्हणले, हीच गोष्ट तू पांडुरंगाला मागशील म्हणून तुला पंढरपूरला नेत. गळ्याची शपथ घेतली. मालक तुमच्या गळ्याची शपथ घेते हो, खरंच पांडुरंगाला काही मागत नाही, मला एकदा दर्शनाला घेऊन चला. हो नाही करता मनुष्य तयार झाले. बोलोबा मुक्काम दर मुक्काम करत पंढरपूरला पोहोचले. चंद्रभागेचं स्नान झालं, पुंडलिकरायाच्या पायरीचं दर्शन घेतलं. बोलोबाने सांगितलं, कनकाई ए कनकाई, अगं ऐकलंस का? जी काही मागू नको पांडुरंगाला. आता थोडा रागच आला होता, घरापासून काय टुमणं लावलं, काही मागू नको काही मागू नको. काय कमी केलंय तुमच्या देवाने? मला 12 गावची जहागिरी आहे, 350 एकर जमीन आहे, सोनं नाणं हिरे माणिक मोती नौकर चाकर सगळं काही आहे. फक्त एवढंच ना मालक, माझ्या पोटी संतान नाही. बोलोबा म्हणले, पाया पडतो एवढं तू पांडुरंगाला मागू नको. चोखोबरायच्या पायरीचं दर्शन झालं, नामदेवरायच्या पायरीचं दर्शन झालं. आणि महिलांच्या बारीमध्ये माझ्या कनकाई आई साहेब निघाल्या. पहिल्यांदा पांडुरंगाच्या दर्शनाला आलेले होते मायबाप. 48 तास 50 60 तास वारकरी रांगेमध्ये उभा राहतो. आणि ज्यावेळेस पांडुरंगाचा चरण स्पर्श होतं ना, तर त्या 48 तासाचा झालेला त्रास त्याला दर्शन झाल्याबरोबर काय वाटतं? त्याला शांत वाटतं. मी नेहमी सांगतो, या विश्वाच्या पाठीवर एकच देव असा आहे, तो म्हणजे माझा पांडुरंग परमात्मा. तिथं सकळांशी येथे, नाही तर उत्तर भारतात जर गेले तर देव 12लाच झोपतो महाराज. मंदिरात गेले लोक म्हणतात, अभी भगवान सो रहे है. हा 2-3 हजार दिल्यावर उठतो तो भाग वेगळा आहे. तिकडचे देव 12लाच झोपतात महाराज. महाराष्ट्र सोडून बाकीचे देव एवढे झोपाळू महाराज, डायरेक्ट कुंभकर्णाची सावली पडलेली त्यांच्यावर. त्या वृंदावनला तुम्ही जा ना, 12 वाजताच मंदिर बंद करतात. अभी भगवान सो रहे है. पण हा पांडुरंग परमात्मा किती दिवस झाले महाराज, महिनाभर एकही मिनिट झोपत नाही हो. वाट पाहे उभा भेटीसी कृपाळू तातडी उतावीळ. आणि मला वाटतं विश्वामध्ये पहिलाच देव असा माझा आहे की त्याच्या चरणाचं दर्शन होतं. नाही तर तिरुपतीला जरी गेले तुम्ही, लाखांना नाही कोटीनं खर्च करा, तुमच्यापासून 4 किलोमीटर तिरुपतीचं दर्शन आहे, दिसत सुद्धा नाही तुम्हाला एवढ्या अंधारात भगवान परमात्मा आहे. वृंदावनला जा, अयोध्येला जा, कुठंही जा, चरण स्पर्श दर्शन जर कुठं असेल तर ते फक्त माझ्या पांडुरंगाचं आहे. विठ्ठल विठ्ठल कुंडली हरी श्री आणि प्रथम पांडुरंगाच्या दर्शनाला आले होते. ते पांडुरंगाचं सुंदर स्वरूप पाहिल्यानंतर भागवतकार वर्णन करतात. बरहा पीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकारं बिभ्रत वासम कनकपिशं वैजयंती माला. बसणारे मायबाप, या विश्वातील सर्वात सुंदर व्यक्ती जर कोण असेल तर माझा भगवान परमात्मा आहे. एक सांगू तुम्हाला, एका हिंदी कवीने वर्णन केलंय. आता कालच्या महाराजाने भरपूर हिंदी गाणे म्हणले, त्याच्यामुळे मला काही म्हणायची गरज नाही. आपण बरोबर प्रत्येकानं काहीतरी वेगळं सांगितलं पाहिजे ना. नाम तुम्हारा तारनहारा, अरे कब तेरा दर्शन होगा. नाम तुम्हारा तारनहारा, अरे कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर, अरे वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. ज्या भगवंतानं सृष्टी एवढी सुंदर निर्माण केली, तो विश्वाचा मालक किती सुंदर असेल. काही लोक म्हणतील, महाराज सुंदर दिसण्याचा आणि देवाचा काय संबंध आहे?
ज्याचे आई वडील सुंदर तो मुलगा सुंदर, असं काहीच नसतं बरं. जगातल्या प्रत्येक आईला जर असं वाटलं असतं माझी पोरगी सुंदर जन्माला यावी, तर या चपट्या चुपट्या शंभड्या पोरी जन्माला आल्याच नसते ना. जगातल्या प्रत्येक बापाला असं वाटलं असतं माझं पोरग सुंदर जन्माला यावं, तर ब्रँड लॉरा सारखं काळं जन्माला आलंच नसतं महाराज. हे खातं तुमच्याकडे नाहीये. हे सगळं बनवायचं कसं, हे सगळं देवाच्या हातात आहे. म्हणून लक्ष देऊन ऐका. नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा, नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. हो, म्हणजे या विश्वामध्ये सर्वात सुंदर जर कोण असेल तर माझा भगवान परमात्मा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार. भगवान परमात्मा लहान असताना काही गवळणी यशोदेकडे गेल्या. यशोदे, ए यशोदे ऐक न ग, अगं बरं झालंय तुझं पोरग म्हणून जन्माला आलं. यदी नंद लाला तुम होते लली, काय शब्द आहे, यदी नंद लाला तुम होते लली तो गले कट जाते करोडों के. अगं बरं झालं तुझं पोरग म्हणून जन्माला आलं, बरं झालं तुझी पोरगी म्हणून जन्माला आली, नाही तर लाखोनं लोक मेले असते महाराज. एका ठिकाणी खूप सुंदर वर्णन आहे. घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है, खूप सुंदर आहे. तुम गोरे होते तो क्या कर जाते मोहन. ती गवळण म्हणते बरं झालं तू काळा आहे बे, तू काळा असून लोक तुझ्यावर एवढं प्रेम करतात. तू जर गोरा असता तर लोकांनी किती प्रेम तुझ्यावर केलं असतं. भगवंताचं ते सुंदर स्वरूप पाहिल्यानंतर कनकाई आई साहेबाच्या डोळ्याला धारा लागल्या. देवा किती अभागी आहे रे मी. विश्वंभर बाबापासून तर माझ्या मालकापर्यंत, माझ्या नवऱ्यापर्यंत नित्य तुझे पंढरपूरचे वारकरी असताना पहिल्यांदा तुझं दर्शन मला झालं. आता बोलता बोलता तोंड शांत झालं, डोळ्यातून पाणी चालू आहे, मनातल्या मनात विचार सुरू झाले. हो देवा ऐका ना, देवा दोघं नवरा बायको थकलो आम्ही आता. हे तोंडानं बोलत नव्हत्या, फक्त मनात आलंय. देवा ओ पांडुरंगा ऐका ना, दोघं नवरा बायको थकलो आता, आम्हाला वारी होत नाहीये, त्यांनाही होत नाहीये, मलाही होत नाही. ऐका ना पांडुरंगा माझं ऐका. हे मनातल्या मनात बोलताय, ते तोंडानं सांगत नाहीये देवाला, फक्त मनात विचार आले. ओ देवा आमचा वंश वाढावा म्हणून नको एखादा पोरगा, पण तुमची वारी खंडित होणी म्हणून एखादा वारकरी पोरग जन्माला घाला ना माझ्या पोटी. नुसतं मनात आलं, देवाला एवढा आनंद झाला. देव म्हणले तथास्तु, निघून गेल्या त्या. आता बोलोबा दर्शनाला आले. आतापर्यंतची परंपरा होती, ज्या वेळेस बोलोबा दर्शनाला यायचे त्या त्यावेळेस पांडुरंगाची मान खाली राहायची. का? भक्तीचं ओझं एवढं झालं होतं की त्या भक्तीच्या ओझ्यामुळे पांडुरंग परमात्मा मान वर करत नव्हते. आज लांबूनच जे हरी घातला, ओ बोलोबा, अहो जे हरी. बोलोबाला कळालं कनकाईने काहीतरी काशी आवाज आला, कनकाई जी इकडे ये. काही मागितलं पांडुरंगाला? तुमच्या गळ्याची शपथ घेते मालक, खरंच काही मागितलं नाही. बाह्या पाठीमागं केले आणि बोलोबाचं पांडुरंगाचं भांडण सुरू झालं. माझ्या सौभाग्यवतीनं जर काही मागितलं नाही तर मान वर का केली? जगाच्या मालकाने सांगितलं, अहो बोलोबा ऐका ना, कनकाई मातेनं तोंडाने जरी नाही मागितलं तरी कनकाई आई साहेबाच्या मनात आलं. आणि माझा नेम आहे, मनाचे संकल्प पावविल सिद्धी. मी मनात आलेला संकल्प पूर्ण करतो. मला इथं बसणाऱ्या लोकांना एवढं सांगायचं, मनात आलेलं जर माझ्या पांडुरंगाला कळतं तर आपल्याला तोंडाने मागायची गरज. भगवान खूप हुशार आहे. चिट्टी के पैरों में घुंगरू बसता है. आता चिट्टी म्हणजे मुंगीला हिंदीमध्ये काय म्हणतात? चिट्टी. चिट्टी के पैरों में घुंगरू बसता है वो भी भगवान सुनता है. अल्लाह नाही म्हणायचं, आपल्याकडे आहे की देव, अल्लाहचं काय मदत काढायचं. चिट्टी के पैरों में घुंगरू बसता है वो भी भगवान सुनता है. आता चिट्टी म्हणजे मुंगी. मुंगी किती बारीक, तिचा पाय किती बारीक, तिच्या पायात बांधलेलं घुंगरू किती बारीक. आणि त्या घुंगराचा आवाज जर देवाला येत असेल तर तुम्ही सप्त्यातले खाल्लेले पैसे कळणार नाही का? बरोबर आहे का? तुम्ही सप्त्यातून लोकांच्या चांगल्या चपला चोरलेल्या देवाला कळणार नाही का? कळणार ना. तुम्ही दिंडी काढली, दिंडीतले गहू चोरलेले देवाला कळणार नाही का? म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, घुमवा घुमवी माणसाने बायको सोबत केली तरी चालत,
घुमवा घुमी भावासोबत करा, बहिणीसोबत करा, मायबापासोबत करा, पण घुमवा घुमी देवासोबत करू नका, कारण जगातला सर्वात हुशार माणूस देव आहे. तो राहतो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा म्हणी धन्य तोची विठोबा. जगाचा मालक खूप चतुर आहे, पण ती चतुराई निरपेक्ष आहे आणि तुमची माझी चतुराई सापेक्ष. निरपेक्ष आणि सापेक्ष मधला फरक काय? निरपेक्ष म्हणजे कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता भक्ताचं कल्याण व्हावं यासाठी केलेली चतुराई म्हणजे भगवंताची. आणि तुम्ही आम्ही चतुराई दुसऱ्याचं घर जळलं तरी चालतं पण आपलं वांग ही आपली चतुराई. दुसऱ्याचं वाटुळ झालं तरी चालतं. पण आता आठवलं म्हणून सांगतो, राजकारणी माणसाचा सप्ताह आहे पण उदाहरण खूप परफेक्ट आहे, सांगतो तुम्हाला. एकदा भारताचं मंत्रिमंडळ अमेरिकेला आहे, साहजिकच आहे. अमेरिकेला गेलं म्हणल्यानंतर ऑटोनं गेले नसतील, कशाने गेले असतील? एरोप्लेननं. आता अमेरिकेच्या लोकांनी विचार केला, एक एक मंत्री 10-10, 15-15 लाख लोकांचं नेतृत्व करतोय. 11:30ची मीटिंग होती, 9:30ला पोहोचले. आता एवढ्या गडबडीत कसं करायचं? मग लवकर होणारा पदार्थ काय? कांदा पोहे. सुंदर असे कांदा पोहे केले. पण त्यातला एक माणूस म्हणला, अरे ते महाराज लोक थोडे कोणत्या प्लेटमध्ये खायला. महाराज लोक, आपण वारकरी लोक आहे, वारीच्या टायमाला लोक हातावर भाकरी घेऊन खातात महाराज. तो म्हणला, अरे एक एक मंत्री 10-10 लाख लोकांचं नेतृत्व करतो, असं करा ना, चांदीच्या डिश ठेवा, सोन्याचे चमचे ठेवा. सुंदर असे चांदीच्या डिश, सोन्याचे चमचे, सुंदर असे कांदा पोहे केले. सगळे मंडळी कपडे वगैरे घालून फ्रेश होऊन नाश्ता करायला बसले. आता त्या चांदीच्या डिश पाहिल्या, सोन्याचे चमचे पाहिल्यानंतर भारतातल्या काही चमच्यांच्या तोंडाला पाणी सुटलं. आता यांचा जन्मच खाण्यात गेला, त्याच्यामुळे जाईते ते पिढी लोक. ते चमचे पाहिल्यानंतर 1-2-3 चमच्यांच्या तोंडाला पाणी सुटलं. त्यातला एक म्हणे, हे बघ गड्या, अख्खा भारत खाल्लाय बे तुम्ही. 1947 पासून लोक चपाती खात नाही, भात खात नाही, भाजी खात नाहीये. कोणी वाळू खातय, कोणी धरणं खातय, कोणी चिक्की खातय, कोणी काय खातील. अहो तो लालू प्रसाद गधा त्यानं चारा खाल्ला हो बैलाचा. महाराज काय खातील लोक काही सांगता येत नाही. कुठं काय खाय. उपकार माना, खाण्याच्या पद्धती वेगळ्या आहे. सरपंच जर झाला तर घरकुल खातो, सदस्य झाला नाही काही त्याला भेटलं तर 13,000ची गोरगरिबाची संडास का होईना तो खाणार म्हणजे खाणार. लोकांची खाण्याची प्रक्रिया खूप वाढून गेलेली. तो म्हणे, हे बघड्या, अख्ख्या भारतात आपलं नाव खराब आहे, इथं तरी नका असलं चुकीचं काम करू, लोक नावं ठेवतील. पण ज्याला खायची सवय ना, त्याला सप्त्याचा अध्यक्ष करा तो खाणार, त्याला दिंडीचा अध्यक्ष करा तो खाणार, त्याला मंदिराचा अध्यक्ष करा तो खाणार. ज्याला खायची सवय आहे. बऱ्याचशा लोकांनी आता पाठीमागं राम मंदिराचं एक प्रकरण गाजलं, पण माझी विनंती गड्यांनो, जो चोर असतो ना, तो कुठं जरी नेला तरी तो खाणार म्हणजे खाणार. त्याच्यात सरकारचाही दोष नाहीये आणि त्याच्यात कोणाचाही दोष नाहीये. कायदे किती जरी केले, पण ज्या माणसाला बलात्कार करायचा ना महाराज, त्याला काहीच कळत नाही. कायद्यानं थोडी बलात्कार थांबत असतात. तसं चोर करणाऱ्या वृत्तीचे लोक कोणत्याही ट्रस्टीत न्या, ते खाणार म्हणजे खाणार. मग त्या 4 जणांनी खाल्लं म्हणून सगळं सरकारच दोषी आहे आणि सगळं राम मंदिरच दोषी आहे असं मुळीच आपण लोकांनी म्हणायचं नाहीये. सुट्टे महाराज, चोर कुठेही न्या तुम्ही, त्याचा तो स्वभाव आहे. धरिताही परी आवरेना. ठरलं महाराज. तो म्हणला, चमचा तर खायचा, पण कसा खायचा? हुशार होता तो, विनोदी होता खूप. त्यानं असले विनोद सांगायला सुरुवात केली. बापरे बापरे बाप. एक विनोद तो एवढा सुंदर सांगितला, सगळे अमेरिकेचेही लोक पोट धरू धरू खाली पडले ना आपल्या भारतातलेही खाली पडले. त्यानं जसा चमचा उचलला तसा खिशात घातला. अमेरिकेच्या कोणत्याच मंत्र्याने पाहिला नाही, पण त्याच्या शेजारच्या मंत्र्याने पाहिलं. म्हणे, यांनी भूखंड खाल्ला मी का नाही? खूप भावंती असते या लोकांची. तू खाल्ला मला पाहिजेतच. पण तो विचार करू लागला, एक चमचा गायब झाला, लोक म्हणतील झाडूत पडला असेल, भांड्यात पडला असेल. पण 2 जर चमचे गायब झालेत, आपली तलाशी झाल्याशिवाय राहणार, तर याच्यापेक्षा हुशार होतं. ते म्हणे, चमचा तर खायचा पण कळू द्यायचा नाही. ते राहिलं त्या अमेरिकेच्या लोकांना सांगू लागलं, आम्हाला नुसते विनोदच जमतात असं नाहीये, चांगल्या प्रकारची जादू जमती. आता ते येडे ते म्हणे, करून दाखवा. याने याच्या ताटातला चमचा घेतला ना, असा वर केला. याला काय म्हणतात? ते म्हणे चमचा. यानं परत चमचा उचलला. याला काय म्हणतात? ते म्हणे चमचा. यानं परत चमचा उचलला. याला काय म्हणतात? चमचा. हे बघा म्हणे, हा चमचा मी माझ्या खिशात घालतो आणि त्याच्या खिशातून काढतो. याचा पचला हो, याचा पचला ना. चतुरा तो शिरोमणी. दुसऱ्याचं वाटुळ जरी झालं तरी चालतं, पण स्वतःचा फायदा. संतांचं तसं नाही, भगवंताचं तसं नाहीये महाराज. आणि अशा पवित्र वंशामध्ये माझ्या तुकोबरायचा जन्म झाला. आणि ते तुकोबराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे राहून देवाला सांगता, देवा, एक छोटीशी अपेक्षा आहे माझ्या अंतकरणामध्ये. घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझे तुकोबराय सांगता, देवा, काहीच अपेक्षा नाहीये माझी, हीच व्हावी माझी आस. ओ देवा, एक अपेक्षा आहे. काय आहे? जन्मोजन्मी तुझा दास, मला तुमचं दास व्हायचं. याच ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात असं नाही. थोडा आवाज कमी करतात.
काही ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायचे प्रमाणे तुमची ये दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज मला दास करा. दास या शब्दाचा अर्थ आहे नौकर. दास या शब्दाचा अर्थ काय? नौकर. नौकर होण्यात काय मजा आहे? पण नौकरामध्ये आणि दासामध्ये फरक आहे. नौकर पगारीक असतो. नौकर कसा असतो? पगारीक असतो. जेवढे पैसे देसाल तेवढंच काम करतो. नौकरामध्ये आणि दासामध्ये फरक, दास कोणत्याही प्रकारची अपेक्षा करत नाहीये आणि सर्व काम करतो. त्याला काय म्हणायचं? दास म्हणायचं. खरं सांगू, दास होण्यात जी मजा आहे ती मालक होण्यात नाहीये. तुकोबरायाने सांगितलं ना, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, लहानपण दे गा देवा. देवा तुका म्हणे जाण आणि व्हावे लहानाहुनी लहान. मोठं होण्यात काहीच मजा नाही. अरे साखर खाण्यात मजा आहे का साखर होण्यात मजा आहे? साखर खाण्यात मजा आहे. मग दास होत असताना माणसानं साधूचं झालं पाहिजेत आणि दास होत असताना माणसानं देवाचं झालं पाहिजेत. आलतू फालतू लोकांचे दास होऊन काय फायदा आहे महाराज? श्रीमंताचा दास होऊन काय पडणार आहे? आपल्या पदरात गाढवान शेत खाल्लं पापनं पुण्य. या जगातला प्रत्येक मनुष्य अपूर्ण आहे. अपूर्ण माणसाकडून काय अपेक्षा करायची? अरे माणसाने माणसाकडून अपेक्षा करणं म्हणजे उघड्या शेजारी नागवं गेलं रातभर इवान मेलं असं वाटतंय तुम्हाला? बसणाऱ्याला असं वाटतं महाराज सुखी, महाराजाला वाटतं हे सुखी, याला वाटतं ते सुखी. पण जगात फक्त दोनच लोक सुखी, एक संत आणि दुसरे म्हणजे देव. सुखी राम के दास. बाकी जगातले सगळेच लोक दुःखी. हा, जे दुःख मला येते तुम्हाला नाहीये, जे तुम्हाला येते मला नाही, पण प्रत्येक व्यक्तीला कोणतं कोणतं दुःख. आणि देव एवढा हुशार आहे महाराज माझा. माझ्या देवासारखा हुशार जगात माणूसच नाहीये. ज्याच्याकडे संपत्ती दिली त्याला अक्कल दिली नाही. ज्याच्याकडे अक्कल आहे तो 12ही महिने कंगालपती असतो. देवानं सगळ्याला कमी ठेवलं. ज्याच्याकडे सौंदर्य आहे त्याला बुद्धी नाही, ज्याच्याकडे बुद्धी आहे त्याला सौंदर्य नाहीये. आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू किती मोठ्या पदावर आहे? जग भारतातल्या सर्वात मोठ्या पदावर आहे. मग पद जरी मोठं असेल, सौंदर्य आहे का? नाही. लता मंगेशकर गायिकामध्ये जगात नाही विश्वामध्ये त्यांच्यासारखी गायिका नव्हती. पण जेवढा सुंदर आवाज होता तेवढं सुंदर रूप नव्हतं ना महाराज. देव प्रत्येकाला कसं सगळं देईल? देणारच नाहीये. आणि सर्व जर माणसाने माणसाला दिलं तर देवाची किंमत राहणार? तुम्ही लोक एवढं सगळं सोडून पांडुरंगाच्या दर्शनाला येता, साईबाबाच्या दर्शनाला जाता, मारुतीरायाच्या दर्शनाला जाता. तुम्ही अपूर्ण आहे म्हणून देवाकडे जाता. तुम्ही जर परिपूर्ण असते तर तुम्ही मंदिराला कुलपण कीर्तन बंद केले असते. प्रत्येक मनुष्य हा जगामध्ये अपूर्ण आहे म्हणून देवानं प्रत्येकाला कुठं ना कुठं तरी कमी ठेवलंय. काही काहीला 8-8 कारखान्याचा चेअरमन करतो देव. किती? कारखान्याचा चेअरमन नाही, कारखान्याचा मेन मालक तो असतो. पण चहा पाहिली तरी शुगर वाढते. देव म्हणे फक्त खुर्चीवर बसायचं, साखर खायची. असं आहे देवाचं गणित आहे ना महाराज. ते खरं आहे. ते मी नेहमी सांगतो, ज्याच्याकडे प्रॉपर्टी भरपूर आहे त्याच्याकडे वारसदार नाही. जगातले जेवढे काही श्रीमंत माणसं आहेत त्यांना पोरं नाही, प्रत्येकाला पोरीचे नावं सांगू तुम्हाला. 4-5 मोठ्या लोकांचे काही सांगत नाही. तुम्हाला माहिती आहे. राजकारणामधले दिग्गज पहा, उद्योग क्षेत्रामधले दिग्गज पहा, उद्योगपती पहा. ज्यांच्याकडे संपत्ती भरपूर आहे त्यांच्याकडे वारसदार नाहीये. आणि रेल्वे स्टेशनवर जाऊन बघा हो ठाण्याच्या, ते भिकारी सकाळी वडापाव खाल्ला की संध्याकाळचा वडापाव नसतो तरी वर्षाला एक पोरग बी एवढं गुटगुटीत. ना त्याला कोरोना होत ना त्याला डेंगू होत. नालीत झोपतं, त्याच्या शेजारी डेंगूचा डास झोपलेला असतो तरी याला चावत. त्याला माहिती याला चावलं तर आपल्यालाच मरावं लागेल, त्याच्यामुळे ते चावत. देवाचं गणित तसंच आहे. म्हणून माझी सर्वांना विनंती, या जगामध्ये परिपूर्ण देवे म्हणून दास होत असताना माणसानं साधूचं झालं पाहिजे आणि दास होत असताना माणसानं देवाचं झालं पाहिजे. असणारी मंडळी, आपला पांडुरंगावर विश्वास कमी आहे, आपला देवावर विश्वास कमी आहे. मी नेहमी सांगतो गड्यांनो, माझ्या भगवंतावर विश्वास ठेवा. निश्चित जगाचा मालक तुमची संसार रूपी नौका पैल तीराला नेल्याशिवाय राहणार नाही. एका हिंदी कवीने खूप सुंदर वर्णन केलंय, तो बोलतोय पहा. तेरी बिगडी हो तेरी बिगड़ी बनाएगा विश्वास जरूरी है. संसारिकाचा नका होऊ, एक तर संतांचा दास व्हा, नाही तर देवाचा दास व्हा.
पंढरी हीच व्हावे माझे आस, जन्मोजन्मी तुझा दास. अजून काय अपेक्षा? काही नाही देवा. पंढरीचा वारकरी वारी चुकोने दे हरी. पंढरीचा वारकरी सांगितलेला आहे, काशीचा नाही. वारकरी कुठला सांगितलेला आहे? अयोध्येचा नाही, काशीचा नाही, वृंदावनचा नाही. सांगितलेला कुठला आहे? पंढरीचा. पंढरपूर सर्वांमध्ये श्रेष्ठ काय? उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिने. ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर. तिरुपती देवस्थान हे जगातलं सर्वात श्रीमंत देवस्थान असू शकतं, पण ते क्षेत्र आहे, तिथं तीर्थ नाहीये. लक्ष देऊन कीर्तन आहे का? ते क्षेत्र आहे, तिथं तीर्थ नाहीये. शिर्डी भारतातलं सगळ्यात मोठं देवस्थान असू शकतं, पण शिर्डी फक्त क्षेत्र आहे, तिथं तीर्थ नाहीये. गजानन महाराज संस्थान क्षेत्र मोठं आहे, तीर्थ नाहीये. पण पंढरपूरला चंद्रभागा तीर्थ आहे, क्षेत्र सुद्धा पंढरपूर आहे. आणि नुसतं क्षेत्र आहे, तीर्थ नाहीये. देव पांडुरंग परमात्मा आहे आणि पुंडलिकासारखे संत आहे. सगळ्या गोष्टी एका ठिकाणी. म्हणून महाराज सांगतात, ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमा तीर, ऐसा विठेवर देव कुठे. अरे काही काही विज्ञानवादी मूर्ख लोक म्हणतात की चीनची भीती आश्चर्य, काही काही बावळे लोक म्हणतात की आग्र्याचा ताजमहल आश्चर्य. अशा सगळ्या मूर्खांना मला सांगायचं, या जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य फक्त माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचा सोहळा आहे. एका दिवशी एका देवस्थानला 10 लाख लोक गोळा होणं साहजिक आहे. एका दिवशी एखाद्या कार्यक्रमाला, एखाद्या मोठ्या देवस्थानच्या ठिकाणी 50 लोक एका दिवशी गोळा होणं साहजिक आहे. पण सलग 1 महिना 50 लाख लोक माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या सोहळ्यात चालतात. हा जगातला सगळ्यात मोठा आश्चर्य. अजून सांगू, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जर एखाद्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असतील तर एका मुख्यमंत्र्याला सांभाळायला 2000 पोलीस असतात. किती हजार? 2000 पोलीस. एका मुख्यमंत्र्याला सांभाळण्यासाठी जर 2000 पोलीस लागतात. मला या नारदाच्या गादीहून सांगायला अभिमान वाटतो, 50 लाख लोक माझ्या ज्ञानोबराय तुकोबराय सोबत असतात, पण एवढे लोक असून सुद्धा आम्हाला एकाही पोलिसाची गरज नाही. हा वारकरी संप्रदायाने दिलेला जगातला आदर्श आहे. घरात सख्खे 2 भाऊ एकत्रित राहत नाहीये. घरामध्ये सख्खे 2 भाऊ एकत्रित राहत नाही. घरात 2 जावा सख्या एकत्रित राहत नाहीये. आम्ही एका एका रावटीमध्ये 20-20 बाया ऍडजस्ट करतो. एकीचं आडनाव एक नाहीये, एकीचं गाव एक नाहीये, एकीचा तालुका एक नाहीये. वारी ही सर्वांना समाविष्ट करून घेणारी वारी. महाराज, तुम्ही वारीला गेले नसेल, एकदा जाऊन पहा. तुम्ही प्रस्थानच्या दिवशी वजन मोजायचं आणि वाखरीला वजन मोजायचं. 5 किलो वजन भरलेलं असतं शिल्लक. आणि काय लोक सेवा करतात, नुसतं म्हणा ज्ञानोबा तुकाराम, संध्याकाळी गुलाबजाम. काय पाहायचं काय? बरोबर आहे का नाही? ज्याला घरामध्ये एसीच्या रूम मध्ये झोप येत नाही असा माणूस सुद्धा दगडामध्ये झोपतो. हे ज्ञानोबराय तुकोबरायची खूप मोठी क्रांती आहे. ज्ञानोबराय तुकोबरायची फिलॉसॉफी या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे. फक्त मी मगाशीच कोणाला तरी बोललो, वारकरी संप्रदाय हा जगाच्या बाहेर न जाण्याला कारण फक्त लँग्वेज. हिंदी लँग्वेज आणि इंग्लिश जर थोडी, आता मीच कीर्तनकार म्हणून सांगतो, मला जर थोडी इंग्रजी जमली असती आणि थोडी हिंदी चांगली जमली असती, आस्था चॅनलचा मालक राहिलो असतो. मी खरं सांगतोय तुम्हाला, ही वस्तुस्थिती आहे. पण आपलं मराठी लँग्वेज असल्यामुळं 140 कोटी लोकसंख्यामध्ये महाराष्ट्र सोडला तर मराठी दुसरीकडे जमत नाहीये. आता आता वय पण नाही राहिलं ना शिकायचं. आता नवीन येणारा जो वर्ग राहील वारकरी संप्रदायामध्ये, आम्ही तर त्यांना सांगतो, बाबा मराठीत कीर्तन करण्यापेक्षा तुम्ही हिंदीमध्ये कीर्तन करा. हिंदीमध्ये ज्ञानोबराय तुकोबरायची फिलॉसॉफी सांगा. अरे या जगामध्ये वयाच्या 16व्या वर्षी विश्वाला शांतीचा संदेश देणारा महात्मा जर कोण असेल तर वारकरी संप्रदायाचे ज्ञानोबराय महाराज. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी भजिजो आदि पुरके अखंडित. असं समजू नका वारकरी संप्रदाय महाराष्ट्राच्या बाहेर नाही म्हणजे वारकरी संप्रदायाची किंमत कमी. असं काही नसतं. तुम्ही बाजारात गेले की सोनाराच्या दुकानात गर्दी कमी असते, पाणीपुरीच्या दुकानावर गर्दी जास्त असते. कळलंय तुम्हाला? नाही कळलेलं माझ्यासाठी चांगलंय. चला पुढे चला. सोनाराच्या दुकानामध्ये गर्दी कमी म्हणजे सोन्याचा भाव कमी नाहीये बसणारे मायबाप. आणि पाणीपुरीच्या दुकानावर गर्दी जास्त आहे म्हणजे पाणीपुरी लय क्वालिटीची असते. मुंबईकर माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे. पाणीपुरीच्या दुकानावर गर्दी कमी आहे याचं कारण पाणीपुरी 10 रुपयाला 10 भेटते. सोनाराच्या दुकानात गर्दी कमी म्हणजे सोन्याचा भाव काय? 1 ग्रॅम जरी घ्यायचा असेल तर 17,000 रुपये लागतात. आणि 1 तोळा घ्यायचा असेल तर 1,60,000, 1,65,000, 1.5 लाखाच्या तर खाली अजिबात नाहीये. मग सोन्याच्या दुकानात गर्दी कमी म्हणजे सोन्याचा भाव कमी नाहीये. वारकरी संप्रदायामध्ये गर्दी कमी म्हणजे वारकरी संप्रदायाची किंमत कमी नाहीये. वारकरी संप्रदायामध्ये 24 कॅरेट सोन्याचं दुकान आहे महाराज.
वस्तुस्थिती आहे. या विश्वाला सुद्धा गवसणी घालणारा जो संप्रदाय आहे, अरे सर्वांना सोडून सर्वांना एकत्रित करण्याचं काम जर महाराष्ट्रामध्ये कोणी केलं असेल तर माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायांनी केलंय. म्हणून तुकोबरायांनी शब्द वापरलाय, पंढरीचा वारकरी, मुंबईचा नाही, मीरा भाईंदरचा नाही, पंढरीचा वारकरी वारी चुकोने दी. काही झालं तरी चालतं देवा, माझी वारी नाही चुकली पाहिजे. आता उद्या सर्व वारकरी मंडळी परत येतील. हे बघा, दशमीच्या दिवशी ज्यावेळेस वारकरी पोहोचतो ना महाराज, बरेचसे लोक वाखरीच्या रिंगणामध्ये ज्यावेळेस नाचतात आणि अंगाला चिखल लावतात, बरेचसे सुशिक्षित लोक वारकऱ्यांना येड्यात काढतात. अहो, देशाच्या पंतप्रधानाने स्वच्छ भारत सुंदर भारत ही प्रतिज्ञा केली आणि तुम्ही लोक अंगाला चिखल लावता. एका मीडियावाल्याने प्रश्न एका वारकऱ्याला केला होता. त्यावेळेस त्या वारकाने जे उत्तर दिलं ते उत्तर घेऊन घरी जा, मी समजेल माझं कीर्तन सार्थक झालं. त्या वारक्याच्या डोळ्याला धारा लागल्या. तो वारकरी सांगू लागला, हो आम्ही लोक चिखल लावतो, कपडे फाडतो, आम्ही वेडे नाही, आम्हाला सगळं काही कळतं. पण या ज्ञानोबराय तुकोबरायच्या सोहळ्यामध्ये माझे माऊली चालता येते, तुकोबराय चालता येते, माझी मुक्ताई चालतीये, नाथ बाबा चालता येते, नामदेवराय चालता येते. न जाणो त्यांच्या चरण स्पर्शाचा रजकण जरी आमच्या अंगाला लागला तरी आमच्या जीवनाचं सोनं होऊन जाईल. म्हणून वारकरी लावतात. म्हणून वारकरी अंगाला काय लावतात? चिखल लावतात. येडे म्हणून नाही लावत. न जाणो एवढ्या 10-50 लाख लोकांमध्ये एखादा महात्मा असा असावा की त्याला साक्षात पांडुरंगाचं दर्शन होत असावं. आणि अशा माणसाचं जर चरण रज आम्हाला लागलं तर निश्चित आमच्या जीवनाचं सोनं होऊन जाईल. म्हणून पंढरीचा वारकरी वारी चुकोने दे हरी विठोबा रखुमाई. पंढरीचा वारकरी वारी चुकोने दे हरी. अजून काय अपेक्षा आहे? संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा सुकाळ. अभ्यास कमी कर याचा. संतांची संगत जगद्गुरु तुकोबरायांनी मागितली. का? तुमच्या आणि माझ्या जीवनाला सुगंध जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर संत संगतीशिवाय नाही गड्यांनो. हे बघा, या देशाचे आद्य कवी वाल्मिक ऋषी होते. कोण आहे? त्या वाल्मिक ऋषीचं मागचं बॅकग्राऊंड जर पाहिलं तर ते डाकू होते. कोण होते? डाकू होते. पण नारदजीचा सत्संग झाला. नारदजीने सांगितलं, वाल्या अबे ज्यांच्यासाठी एवढं वाईट वागतो ना रे, शेवटी तुझ्या कोणीच कामी येणार नाही. एवढा भावला तो सत्संग अंतकरणाला की कोळी याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामादी. प्रभू रामचंद्राने काय खायचं, प्रभू रामचंद्राने काय बोलायचं हे वाल्मिक ऋषीने लिहून ठेवलं. बोलीला वाल्मिक तैसेची. हे सगळं जर पराक्रम कशाचा असेल तर संत संगतीमध्ये आहे. तुलसीदासजी रामायणामध्ये सांगतात, बिनु सत्संग, कमी कर रे आवाज, विवेक ना होई, राम कृपा बिन सुलभ न सोई. बसणारी मंडळी, बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिन सुलभ न सोई. अरे छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राजांवर ज्यावेळेस संकट आलंय, भगवान श्रीकृष्णासारख्या देवावर ज्यावेळेस संकट आलंय, प्रभू रामचंद्रासारख्या राजावर ज्यावेळेस संकट आलंय, त्यावेळेस त्या संकटातून बाहेर काढण्याचं काम या विश्वामध्ये फक्त साधू संतांनीच केलेलं आहे गड्यांनी. म्हणून संत हा महाराष्ट्र जो आहे ती संतांची भूमी. महाराज कोणती आहे? संतांची भूमी. उपकार माना. ज्ञानोबराय तुकोबरायच्या नंतर तुमचा आणि माझा जन्म झालाय आपला. ज्ञानोबराय तुकोबरायच्या अगोदर जर जन्माला आला असतो तर गाथा पाहायला भेटला नसता आणि ज्ञानेश्वरी सुद्धा वाचायला भेटली नसती. आपण भाग्यवान मंडळी आहोत. म्हणून मला तुम्हाला एवढंच सांगायचं, काही झालं तरी चालेल, संतांची संगती करा. संगत संतांची करा, जनताची करू. हल्ली काय झालंय माहितीये का? महाराष्ट्रापुढे एक मोठा प्रश्न पडलाय की संत म्हणायचं कोणाला? पोटाची तळगी भरण्यासाठी कोणी साधू व्हायला लागलं. माझी विनंती गड्यानं तुम्हाला, तुम्ही सगळे विज्ञान युगामध्ये वावरणारे लोक, माया हो, इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या आहे, मला एक छोटासा प्रश्न करायचा तुम्हाला. तुमच्या नवऱ्याने 10,000 रुपये दिले तुम्हाला. किती दिले? 10,000 रुपये. ताई साहेब किती दिले? तुम्हाला थोडे जास्त धरू आपण, 50,000 धरू. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? महापौर आहे त्याच्यामुळे 40,000 वाढून घेऊ. बरोबर आहे का नाही? 50,000 रुपये तुमच्या मालकाने तुम्हाला दिले आणि सांगितलं, बाई आता नागपंचमी जवळ आली, जाऊन एखादी सुंदर साडी घेऊन ये. बरोबर आहे का नाही? तर तुम्ही एखाद्या साडीच्या दुकानामध्ये गेल्या, ताई माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, तर एक साडी पसंत करण्यासाठी कमीत कमी किती साड्या बघता तुम्ही?
साहजिक आहे. 50,000ची जर साडी घ्यायची असेल तर 100 साड्या तर पाहणारच ना. मग मला एवढंच सांगायचं, बसणारे मायबाप लिहून ठेवा माझं एक वाक्य तुमच्या हृदयावर. अरे 50,000 रुपयाची साडी घेण्यासाठी जर एखाद्या दुकानामध्ये आपण 100 साड्या पाहत असेल तर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये साधू संत ठरवत असताना थोडेफार तर प्रोटोकॉल पाहिले पाहिजेत का नाही महाराज? तुम्ही कोणाच्याही नादी लागता? ज्याची दाढी मोठी तो सगळ्यात मोठा बाबा. कोणा सांगितलं तुम्हाला दाढीवर बाबा असतो? थोडं युट्यूब जर चेक केलं तर जेवढे दाढीवाले जेलमध्ये गेले तेवढे बिना दाढीवाले नाही. दाढीचा आणि संताचा काही अर्थार्थी संबंध नाहीये. काही लोक म्हणतील महाराज त्या महाराजांच्या कीर्तनाला खूप पब्लिक येते. तुम्ही सोशल मीडियाच्या फॉलोअर्स वर महाराज ठरवणार आहे का? अरे इंस्टाग्रामवर या चापऱ्यासारख्या चाळ्या करणाऱ्या शंभरापुरी त्यांचे सुद्धा फॉलोअर्स मिलियन मध्ये. प्रसिद्धीवर महाराज नसतो, त्याच्या दाढीवर महाराज नसतो, त्याच्या गाडीवर महाराज नसतो, त्याच्या शिष्यावर महाराज नसतो. महाराज त्याला म्हणा तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले. नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचो. या महाराष्ट्रात 2च महाराज झाले, ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज. तिसरा महाराज कोणी झालेला नाहीये. आणि ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज सोडून आपल्या सारख्यानं बी आपलं मस्तक एवढं हलकं आहे कोणाच्या बी नशिबी टाकायला. 350 वर्षापूर्वी गाथ्याप्रमाणे 900 कन्यापुत्र होती तरी का करणे लागे पती. वारकरी संप्रदायाने तुम्हाला अंधश्रद्धेपासून दूर नेलंय. सेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते आपल्या पोटाशी रडते मागते सीते अवधान. श्रीमद भगवद्गीता 5,500 वर्षापूर्वीची आहे. 5,500 वर्षापूर्वी तुम्हाला सांगितलं कर्मण्येवा अधिकार असते महाफलेषु कदाचन. चांगलं वागा चांगलं होईल. तुम्ही गहू पेरल्यानंतर हरभरा उगवणार. इकडं लोकांच्या माना मोडायच्या आणि तिरुपतीला जायचं. तुझ्या बापान ठेवलं का? एवढं सोपं आहे का ते? असं नाही होणार महाराज. तुम्ही चांगलं करा, देव तुमचं चांगलं करेल. म्हणून माझी विनंती साहेब तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. खूप सुंदर नियोजन तुम्ही केलं. या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणारा पांडुरंग परमात्मा. इथं बरेचसे लोक असे की त्यांना त्यांच्या धावपळीच्या युगामुळे पंढरपूरला जाणं होत नाहीये, बरोबर आहे का नाही? पण जेवढं पंढरपूरला जाऊन वारकऱ्यांना पुण्य भेटलं तेवढं तुम्ही तुमच्या मतदारसंघात राहून पुण्य घेतलं महाराज. खरं सांगतो तुम्हाला. अगदी बघितलं ना व्हिडिओ मध्ये जर पाहिलं तर ती नामदेवरायची पायरी वगैरे असं वाटतं साक्षात पांडुरंगाच्या पंढरपूर मध्येच आपण जातोय. खूप सुंदर नियोजन तुम्ही केलंय. निश्चित माझा पांडुरंग परमात्मा तुम्हाला उदंड आयुष्य देऊ आणि तुम्ही तुमच्या हातातून वारकऱ्यांची सेवा आणि अशा परिसरामध्ये पांडुरंगाचा एवढा मोठा उत्सव तुम्ही करता ही स्वाभिमानाची गोष्ट आहे महाराज. आपल्या वारकऱ्यांसाठी खूप चांगलं आहे. या पांडुरंग आपल्या महाराष्ट्राचं अधिष्ठान आहे. वारकरी संप्रदायाचं एवढा मोठा वारकरी समाज यावर्षी पांडुरंगाच्या दर्शनाला आला. दरवर्षीपेक्षा 30% लोक जास्त होते महाराज. प्रत्येक दिंडीमध्ये 2-2, 3-3 हजार लोक होते महाराज. कारण पेरणी झालेली होती आणि सरकारला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. सरकारने सुद्धा वारकऱ्यांची खूप चांगली व्यवस्था केली बरं महाराज. खरं सांगतो. अनेक सरकारी एक वारकरी एकत्रित आले की महाराष्ट्रात देशात क्रांती होती याचा अनुभव तुम्हाला बीजेपी वाल्याला आहेच, बरोबर आहे का नाही? म्हणजे तुमचं 70% काम महाराज लोकच करतात, बरोबर आहे का नाही? आम्ही ना कोणत्या पक्षाचे ना कोणत्या लोक आम्हाला थोडं नाव ठेवतात की तुम्ही बीजेपीचं बोलता. नाही नाही नाही, आम्ही बीजेपीचे लोक नाही, आम्ही धर्माचे लोक आहोत महाराज. आणि धर्म जिथं आहे तिथं महाराष्ट्रातला सर्व हिंदू समाज आहे. अरे धर्म जगला तर सगळे लोक जगतील ना महाराज. म्हणून माझी सर्वांना विनंती, अगदी सुंदर नियोजन केलं. संतांची संगत जीवनामध्ये करा. चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान, पंढरीचा वार करी वारी चुकोने दे हरी. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. मला जाताना एवढीच विनंती करायची, जाता जाता आपण सुद्धा पांडुरंगाला एवढीच विनंती करा. पांडुरंगा पंढरीचा वार करीन वारी चुकोने दी हरी. जरी नाही आषाढीला तुम्हाला पायी जाता आलं तरी बसणारे मंडळी मरायच्या अगोदर एकदा तरी पंढरपूरला जाऊन या. तसे मेल्यावर कावळा शिवणार नाही तुम्हाला. खरं सांगतोय तुम्हाला. महाराष्ट्रात राहून जर तुम्ही पंढरपूरला गेले नसेल, महाराष्ट्रात राहून जर तुम्ही आळंदीला गेले नसेल आणि महाराष्ट्रात राहून जर तुम्ही देहूला गेले नसेल तर जन्मी आला यलान पाणी व मला काहीच फायदा नाही. खरं सांगतोय तुम्हाला. महाराष्ट्रात येऊन एकदा तरी माणसाने पंढरपूरला गेलंच पाहिजे आणि भारतात जन्माला येऊन माणसाने एकदा तरी अयोध्येच्या दर्शनाला गेलंच पाहिजेत महाराज. हे तीर्थक्षेत्र आहे ना आपले. आपण प्रत्येकाने तीर्थक्षेत्राला गेलं पाहिजेत. कारण की 4 धाम आहे, सप्तपुरी आहे आणि पंढरपूर तर खूप सुंदर आहे महाराज. जंबू या दीपा माझी एक पंढरपूर गाव, हो जंबू या दीपा माझी एक पंढरपूर गाव, हो जंबू या दीपा माझी हो एक पंढरपूर गाव, हो
तुका मागे हेचे दान पंढरीचा वार करी वारी चुकोने देहरी. बाकीचं देवाला काहीच मागू नका. न सांगता त्यानं सगळं दिलेलं आहे. या बाजारात जे भेटतं ते मागायची गरज, जे इथं भेटत नाही ते मागा. इथं फक्त भगवंताची कृपा आणि संताची संगत भेटत नाही. ती संताची संगत देवाला मागा. निश्चित माझा पांडुरंग परमात्मा खूप दयाळू आहे हो. निश्चित तुम्हाला या संसार रूपी नौकातून पार करल. फक्त माझे हात जोडून विनंती आहे. आज सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं. मी मगाशी तुम्हाला बोललो, कार्यक्रम करणं वेगळं आणि कार्यक्रम देखणं करणं वेगळं. एखाद्या शावकाराने आपल्या पोरीच्या साखरपुड्यासाठी जेवढा खर्च करा तेवढा आमदार साहेब तुम्ही पांडुरंगासाठी केला. पांडुरंग परमात्मा तुमचं कल्याण करेल. आणि हे सगळे झुंबर आपल्याला लग्नातच पाहायला भेटतात ना. सप्त्यात कुठे झुंबर असतात का? बरोबर आहे का नाही? हे सर्व सुंदर वातावरण आहे. निश्चित पांडुरंग परमात्मा तुम्हाला उदंड आयुष्य देव आणि या समाजाची सेवा करण्याची संधी सारखी तुम्हाला पांडुरंग परमात्मा देव. कारण तुमच्यासारखे धार्मिक लोक असेल तर परमार्थाची वाटचाल अशीच चालत राहील. निश्चित असा कार्यक्रम दरवर्षी आपल्याला ऐकायला भेटल. कारण की आता आपल्याला प्रत्येकाला पंढरपूरला जाणं होत नाहीये, पण साक्षात पांडुरंग परमात्मा आपल्या मतदारसंघामध्ये तुमच्या रूपाने अवतरलाय आणि अगदी सुंदर नियोजन तुम्ही सर्वांनी केलंय. म्हणून तुम्हाला सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद आहेत. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करायची. जे बरोबर आहे ते माझ्या सद्गुरू जोग महाराज वारकर शिक्षण संस्थेच आहे. जे चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष. जाता जाता सर्वांना विनंती आहे, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. प्रत्येकाने एकत्रित या. जीवनामध्ये व्यसन करू नका. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे, प्रत्येकाने आपल्या आई वडिलाची सेवा करा. मी नेहमी सांगतो गड्यांनो, पैसों से खाना मिल सकता है, पैसों से भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो आप लोग, लेकिन पैसों से कभी बाजार में ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, लेकिन पैसों से कभी बाजार में नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अमीर बाप की लड़की मिल सकती है आप लोगों को, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते हैं. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, प्रत्येकाने आपल्या मायबापाची सेवा करा. एक छोटंसं 2 मिनिटाचं उदाहरण सांगतो आणि सेवा समाप्त करतो. आपल्या आईचं आपल्या लेकरावर किती प्रेम असतं मी नेहमीच सांगतो. आठवलं सांगतो पहा. एका माय माऊलीचा डोळा खराब झाला गड्यानो. रडायला लागली ती. दादा डोळा खराब झालाय रे वागा माझा, काळजी करू नको माय, मी तुला मीरा भाईंदरच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये नेतो, तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आई रडायला लागली. सोन्या इथं जाऊन जर डोळा नीट नाही झाला तर काय करशील? आई काळजी करू नको, मुंबईच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो ग माय आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आई परत रडायला लागली. सोन्या मुंबईतल्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये जाऊन जर माझा डोळा नीट नाही झाला तर काय करशील? ए आई तुझ्या आशीर्वादाने या मुंबईमध्ये 2-4 फ्लॅट घेतलेले आहे ग मी. एका फ्लॅटची किंमत 50-70 लाख रुपये. तुझ्यासाठी एक फ्लॅट विकतो आणि अमेरिका सारख्या बलाढ्य देशामध्ये घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. हे ऐकल्यानंतर आईच्या डोळ्याला धारा लागल्या. बाळा बस, आता ऑपरेशन करायची गरज नाही रे. आता जरी मला यम नेण्यासाठी आला तरी हसत मुखाने त्या मरणाचा स्वीकार करेल. का? माझी कूस पवित्र झाली रे. माझ्या कुशीमधून तुझ्यासारखा प्रेम करणारा पोरगा जन्माला आला. पोरगाही रडतं, आई सुद्धा रडतीये. पोरग रडता रडता आईला म्हणता, आई माझी परीक्षा घेत होतीस का ग माय? तू हो रे सोन्या, मी तुझी परीक्षा घेत होते. बघ ना गाई, मी तुझ्यासाठी 50-70 लाखाचा फ्लॅट विकायला तयार झालो. आई एवढं प्रेम आहे ग माझं तुझ्यावर. पण आई दुर्दैवानं जर माझा डोळा खराब झाला तर तू माझ्यासाठी काय करशील? रडणाऱ्या आईने म्हाताऱ्या मायने आपले डोळे पुसले आणि आपल्या लेकराला उत्तर दिलं. तेवढं उत्तर घेऊन घरी जा, मी समजेल माझं कीर्तन सार्थक झालं. 60-65 वर्षाची म्हातारी पदरानं डोळे पुसले आपल्या लेकराला सांगितलं, सोन्या ए दाद्या, माझा डोळा खराब झाल्यानंतर तुझी आई तुला दवाखान्यात नाही नेणार रे माझ्या सोन्या. माझा डोळा काढून तुझ्या हातात दिली. एवढं प्रेम या जगामध्ये आई करते. म्हणून मी नेहमी सांगतो, आई माझी. थोडा एक पॉइंट विकू दे. मायेचा सागर हो दिला तिने जीवनाला आकार. अग तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर हो दिला तिने जीवनाला आकार. हो हो
राहावी जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन आई देवापासी मी ग आई तुलाच ग मागेन आई माझी हो मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकाला माझे हात जोडून विनंती आहे, प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा.